नमस्कार, आपण पाहत आहात आपली न्यूज। पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील काटकरपाडा परिसरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला निळा झेंडा आणि स्तंभ यावरून निर्माण झालेल्या वादाला आता सामंजस्याचा मार्ग मिळताना दिसत आहे। मिळालेल्या माहितीनुसार जयंती संपल्यानंतर 6 दिवसांनी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने संबंधित जागेची पाहणी करून पंचनामा केला। या पाहणीत संबंधित जागा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले। मुख्य रस्त्यालगत असलेल्या या सुमारे 10 गुंठे जागेवर मोठ्या प्रमाणात केर कचरा टाकला जात असल्याचे परिसरातील नागरिकांनी स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला होता। दरम्यान ग्रामपंचायत बोईसर यांच्या वतीने सुंदर बोईसर स्वच्छ बोईसर ही मोहीम राबवत त्या जागेची साफसफाई करून तेथे सेल्फी पॉइंट उभारण्याचे काम सुरू करण्यात येत आहे। विशेष म्हणजे या परिसरात 2 समाज राहतात। आदिवासी समाज आणि बौद्ध समाज हे दोन्ही समाज आनंदाने राहत असून सामाजिक सलोखा कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर तहसीलदार यांनी स्वतः बोईसर पोलीस स्टेशनमध्ये बैठक घेत दोन्ही समाजातील प्रतिनिधींशी चर्चा केली। या बैठकीत संबंधित जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी क्रांतिकारी बिरसा मुंडा सभागृह, बौद्ध समाजासाठी संविधान भवन किंवा बुद्ध विहार तसेच लहान मुलांसाठी अंगणवाडी यांसारख्या सुविधा उभारण्याचा प्रस्ताव मांडण्याचा ठरवण्यात येत आहे। ग्रामपंचायत बोईसरच्या वतीने उपसरपंच नीलम संखे यांनी सर्व समाजातील बांधवांनी एकोप्याने राहून वाद मिटवावा असे आवाहन केले आहे। तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा कार्याध्यक्ष व ठाणे पालघर युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ लोखंडे यांनी दोन्ही समाजाला योग्य न्याय मिळावा आणि सलोखा कायम राहावा अशी भूमिका मांडली आहे। या प्रकरणाकडे आता संपूर्ण बोईसर परिसराचे लक्ष लागले असून प्रशासन आणि स्थानिक नागरिक मिळून शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत। आता या संपूर्ण प्रकरणावर ग्रामपंचायत बोईसरचे उपसरपंच नीलम संखे यांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा कार्याध्यक्ष व ठाणे पालघर युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ लोखंडे यांनी दोन्ही समाजांबाबत कोणती प्रतिक्रिया दिली आहे हे जाणून घेऊया थेट त्यांच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून। 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने काटकरपाडा या भागात जयंतीचा उत्सव साजरा होतो। नितीन करंकाळे म्हणून त्याचे प्रमुख आहेत, त्यांनी त्या ठिकाणी बॅनर आणि झेंडे त्या जागेवरती लावले होते। आपण प्रत्येक वेळेला जेव्हा शिवजयंती असते, आंबेडकर जयंती असते किंवा हनुमान जयंती असते, प्रत्येक वेळेला प्रत्येक पक्षाचा व्यक्ती किंवा पदाधिकारी किंवा नेता ते आपापल्या पक्षाचे बॅनर किंवा झेंडे लावत असतात। आम्ही तिकडे त्या टायमाला दुर्लक्षित केलं की बाबा झेंडे लागलेले असेल ते नंतर काढतील, परंतु कालांतरानंतर एक 7 दिवसानंतर आपण तिकडे पाहिल्यानंतर तिकडे ध्वज चौथरा बांधून ध्वज लावण्यात आला। त्याच्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून तिकडे विचारणा करण्यात आली, ग्रामपंचायतच्या माध्यमातून तिकडे पाहण्यात आलं आणि महसूल विभागाने त्याचा पंचनामा केला आणि नंतर लक्षात आलं की ते नितीन करंकाळे आणि त्याच्या टीमने तिकडे आपली झेंडा नरेंद्र करंकाळे यांनी तिकडे झेंडा लावलेला आहे। ती जागा जी आहे ती महाराष्ट्र शासनाची आहे, त्याचा संपूर्ण अधिकार हा महसूल विभागाचा आहे, म्हणजे त्यांचे अध्यक्ष जे आहेत ते तहसीलदार असतात आणि ती ग्रामपंचायतच्या देखरेखीमध्ये ती जागा आतापर्यंत एक 10 गुंठ्याची जागा आहे मुख्य रोडला। आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या एक 3 महिन्या अगोदरच तिकडे मोठ्या प्रमाणात तिकडे घाण साचायची, कचरा टाकायचे, पावसाळ्याच्या वेळेस तिकडे पाणी साचायचं आणि तिकडे शाळा सेवाश्रम शाळा आहे, डॉन बॉस्को शाळा आहेत, बरेच तिकडे विद्यार्थी ये जा करत असतात। मुख्य रस्त्यावरती ती जागा आहे आणि ते पाहून ग्रामपंचायतने तिकडे सेल्फी पॉईंटचं काम चालू केलं। माझा सुंदर काटकरपाडा असं म्हणून तिकडे सेल्फी पॉईंटचं काम सुरू आहे आणि ते काम सुरू होत असतानाच जयंती आली आणि ते काम तिकडे अर्धवटमध्येच काम चालू होतं। मध्ये थोडंसं अतिक्रमण पण झालं होतं, पण ते काढण्यात आलं। आता हे अशा प्रकारचा झेंडा लावल्यामुळे समाजामध्ये वेगवेगळा मॅसेज गेला, कारण काटकरपाडा हा महसुली गाव आहे, तिकडे बहुल मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो, त्यांचाही बारीक लक्ष आहे। त्यांनीही ती जागा ॲक्च्युली गावाच्या हिता आणि सार्वजनिक सुखसुविधासाठी ठेवली होती आणि त्यांनी सांगितलं असतं की ग्रामपंचायतने त्याच्यावर देखरेख करावा
अशी त्यांची भूमिका होती. त्याच्यामुळे आता हे बौद्ध समाज आणि आदिवासी समाज हे दोघे एकत्र त्या ठिकाणी जागेची मागणी करत असल्याकारणाने तिकडे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होऊ शकतो. या हेतूनेच आपण बोईसरचे PI जाधव साहेबांना त्याच्यात इंटरफेल केलं त्यांनी की हा वाद चिघळू नये, कारण मॅसेज याचा कुठेतरी वेगळा संदेश जाऊ नये. त्याच्यामुळे एक संयुक्त बैठक या पोलीस स्टेशनला बोलवलेली आहे. 2 दिवसा अगोदरच तहसीलदार साहेबांनी ह्याच मंचावरती इकडेच मीटिंग आयोजित केलेली होती. त्यांनी सांगितलं की आम्ही कंपाऊंड करतो आहे. सर्कलला त्यांनी आदेश दिलेला आहे की तुम्ही ते कंपाऊंड करून घ्या, ते माती साचलेली आहे ती माती तुम्ही पसरवा, आणि अशा पद्धतीने ग्रामपंचायतकडून जे काय सहकार्य लागेल कंपाऊंड करण्यासाठी तेही ग्रामपंचायत तिकडे करायला तयार आहेत. तसंच आम्ही करंकाळे आणि त्याची मध्यस्थी करणारे आता सचिन लोखंडे आहेत, आणि साहेबांना आम्ही काल परवा दिवशी काटकरपाड्याचे रहिवासीसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनाही आम्ही सांगितलेले आहेत ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून एखाद तिकडे समाज मंदिर बांधता आला आदिवासी बिरसा मुंडाचं, तसंच बौद्ध समाजासाठी बुद्ध विहार तिकडे बांधता आला, किंवा अंगणवाडी आहेत, अनेक विविध आहेत. कारण आता येणाऱ्या भविष्यामध्ये नगरपालिका होणार आहे, तिकडे बूथ वाईज कंट्रोल तयार होत असते. जसं दांडी आहे, काटकर आहे, बोईसर आहेत, तसं तिकडे आणखीन त्या जागेत आपल्याला मेन नाक्यावर असल्याकारणाने तेही करता येईल. आणि जागा खूप कमी आहेत ग्रामपंचायतीकडे. त्याच्यामुळे माझीही विनंती आहे या बौद्ध समाजाच्या नेत्यांना आणि करंकाळीलासुद्धा की त्यांनीही कुठेही मनात द्वेष न ठेवता आपला झेंडा त्यांनी काढावा तिकडनं, आणि ग्रामपंचायतला आणि महसूल विभागाला आणि पोलीस स्टेशनला सहकार्य करावा. ग्रामपंचायत नक्कीच तुमच्यासाठी सकारात्मक भूमिका स्पष्ट करेल आणि एक चांगल्या पद्धतीने त्याच्यातून मार्ग काढेल. एवढेच मी आश्वासित करतो आणि थांबतो, आपली रजा घेतो. या ठिकाणी एक जो वाद होता काटकरपाड्यामधला, त्या वादावरती तोडगा काढण्याकरता येथे सर्व पक्षीय लोक आणि विशेषतः बोईसर ग्रामपंचायतचे नीलम संखे येथे उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आपले वरिष्ठ प्रभाकरजी राहुल साहेब आणि संजय पाटील साहेब, अशोकजी वडे, चंद्रकांत जाधव, आपले पत्रकार बंधू आपले पंकजी राऊत असेल, निराला साहेब असतील, बाकी सिद्धेश जाधव, अमोल काळे आणि आमचे स्वप्नील पिंपळे आणि मिलिंद चुरी, हे सर्व उपस्थित आहेत या ठिकाणी. या ठिकाणी एक मध्यस्थी मार्ग आपण इथे काढलेला आहे. ग्रामपंचायत त्याला आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहे. दोन्ही समाज म्हणजे आदिवासी समाज आणि बौद्ध समाज या दोन्ही समाजामध्ये तिथे वातावरण थोडंसं तंग झालं होतं, आणि त्याचं निरसन म्हणून त्या ठिकाणी ही जागा दोन्ही समाजाकरता तहसीलदारांच्या मार्फत, मुकेशजी पाटील पण आहे तिकडे, तहसीलदारांच्या मार्फत असा तोडगा काढण्यात आला की ती दोन्ही समाजाला त्यांच्या सामाजिक उपक्रमाकरता बौद्ध समाज आणि आदिवासी समाज, जसं बिरसा मुंडा भवन असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन असेल, अशी वास्तूकरता ग्रामपंचायतने ठराव मंजूर करून पुढाकार घ्यावा आणि हा वाद इथेच संपुष्टात आणावा असं त्या दिवशी सुचवण्यात आलं. त्यानुसार आज या ठिकाणी आम्ही तो जसा ठराव झाल्यानंतर म्हणजे आता 2-4 दिवसामध्येच त्याची ग्रामसभा आहे, त्याच्यामध्ये दोन्ही समाजाकरता एक प्रोसिजर ही ग्रामपंचायततर्फे होणार आहे. ती प्रोसिजरचा ठराव झाल्यानंतर लगेच आपण तो झेंडा उतरवण्यात येईल आणि वादविवाद हा संपवण्यात येईल असं सर्वानुमते ठरवण्यात आलं आहे. आणि या ठिकाणी महत्त्वाचा जो हा तंटा मिटवण्याकरता ज्यांनी महत्त्वाचा म्हणजे महत्त्वाचा भाग आणि भूमिका ज्यांनी निभावली असे आमचे PI सुनील जाधव साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, यांचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद.